सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत चर्चेत असलेल्या गोपाळपूर गटात आज सकाळपासून मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले असून मतदान प्रक्रिया शांत, पारदर्शक, सुरक्षित वातावरणात पार पडते आहे. गोपाळपूर गटातील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. आज स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत जातीने पेट्रोलिंग केलं आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की सध्या सगळीकडे शांततेत सुरळीत मतदान सुरू आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मतदारांना कोणत्याही दबावाशिवाय आणि निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल फोनला सक्त मनाई करण्यात आलेली आहे. प्रशासनाच्या या कठोर आणि सतर्क भूमिकेमुळे गोपाळपूर गटात मतदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत सुरू आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मतदानाच्या टक्केवारीकडे आणि अंतिम निकालाकडे. आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान हे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या इमारतींमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये आमचा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. पोलिंग पार्टीसोबत आमचे होमगार्ड्स व कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सेक्टर्स 19 सेक्टर्स असे आम्ही स्थापित केलेले आहेत, ज्यामध्ये जे टीम लीडर आहेत ते PSI व API दर्जाचे अधिकारी असतात. त्याचबरोबर PI दर्जाचे अधिकारी ही त्यांना ज्युरिडिक्शन वाटून दिलेले आहे. त्याचबरोबर 2 SRPF सेक्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांना हाफ सेक्शन मध्ये डिवाइड करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी डिप्यूट केलेलं आहे. महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सर्वांना दिलेल्या गेलेल्या आहेत. महत्वाचे काही सूचना, उदाहरणार्थ जे पोलिंग एजंट असतात ते मोबाईल आतमध्ये घेऊन जातात, ते बिलकुल अलाउड नाही आहे. त्यांचा मोबाईल जप्त करून त्यांच्यावरती त्यांचे जे काही पोलिंग एजंटशिप आहे ती बाद करण्याचं आम्ही पोलिंग अधिकाऱ्यांद्वारे करून घेत आहोत. त्याचबरोबर जे मतदार आहेत त्यांनी मोबाईल अलाउड नाहीये याची आम्ही खबरदारी घेत आहोत. त्याचबरोबर 100 मीटरच्या आत जो बंदोबस्त नेमलेला आहे त्यांची जबाबदारी अशी येते की कुठलाही आतमध्ये व्यक्ती मोबाईल घेऊन न येणे व जमावाचा वापर करून कुठलीही अराजकता न पसरवणे यासाठी कार्यरत आहोत. त्याचबरोबर जे कोणी चिठ्ठ्या वाटप करण्याचं काम करत आहे, चिन्ह वाटप करत आहेत, वेगवेगळ्या पक्षाचा बॅनर, फ्लॅग्स वगैरे घेऊन प्रचार करत आहेत, त्यालाही बंदी आहे. त्यांच्यावरही आम्ही कारवाई करत आहोत. अशा बंदोबस्तात सुसज्जपणे कशा पद्धतीने चांगल्यातल्या जास्तीत जास्त मतदारांना या मतदानाचा लाभ घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.